हॅलो हाय नमस्कार. तर पुन्हा एकदा काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज आपण ह्या 34 चेस्टचा पेपर पॅटर्न आहे तो यूज करून हा ब्लाऊज कट करणार आहे आणि स्टिच देखील करणार आहे. तर हा आपला पार्ट 1 असेल आणि स्टिचिंगचा जो आहे तो पार्ट 2 येणार आहे. तर सर्वात अगोदर मी या पद्धतीने या ब्लाऊजची घडी घालून घेतलेली आहे. आता याच्यावरती मी सर्वात पहिल्यांदा बाही जी आहे ती टाकून घेते. पेपर पॅटर्न असल्यामुळे खूप इझी जातं कट करायला, ब्लाऊज कट करण्यासाठी. तर तुम्ही देखील या पद्धतीचे पेपर पॅटर्न घेऊ शकता. तर तुम्हाला हवे असेल तर मला कमेंट करा, त्या पद्धतीने मी तुम्हाला पेपर पॅटर्न पाठवेन. कमेंट केल्यानंतर पूर्ण पेपर पॅटर्नची माहिती देखील मी तुम्हाला देईन. तर इथे मी स्लीव्जचं मेजरमेंट घेतलेलं आहे. तर स्लीव्ज जेवढे आपले आहे तिथपर्यंत मी मार्किंग केलं आणि तिथे हा आपला जो पेपर पॅटर्न आहे तो टाकलेला आहे. पेपर पॅटर्न छोट्या स्लीव्जचा होता आणि या पद्धतीने मी ते ॲडजस्ट केलेले आहे मोठ्या स्लीव्जसाठी पेपर पॅटर्न. तर आता हा ब्लाऊजच्या बाह्य जे आहेत ते मी कट करून घेते. पूर्ण ब्लाऊज इथे बसत नाही, त्यासाठी मी पूर्ण एक एक पीस कट करून घेणार आहे. आणि सर्वात खाल्ल्या साईडला आता या पद्धतीने मी ज्या पद्धतीने घेतली त्या पद्धतीने सर्वात खाल्ल्या साईडला मी आता पाठीमागची जी साईड आहे ती टाकणार आहे. तर पाठीमागची साईड टाकण्यासाठी बंद बाजूकडल्या साईडला मी गळ्या घेतलेला आहे आणि चेक करून घेते किती मेजरमेंट आपल्याला लागणार आहे, हे परफेक्ट आहे की आपल्याला याच्यात काही चेंजेस करावे लागणार आहेत. तर ह्या पेपर पॅटर्नमध्ये मला काही चेंजेस करावे लागणार नाहीत. तर मी पूर्ण यातला ड्रॉ करून घेतलेला आहे पेपर पॅटर्नला आणि आता कट करून घेणार आहे. तर या पद्धतीने चेक केल्यानंतर आपला खूप सारा प्रॉब्लेम दूर होतात. कारण जर आपल्याला नंतर कपडा कमी पडला तर आपण ॲडजस्ट करू शकत नाही. तर त्यासाठी चेक करून पेपर पॅटर्न टाकायचे आहे. जर थोडंसं कमी जास्त आपल्याला करायचं असेल तर आपण कट करण्याच्या अगोदर करू शकतो. कट केल्यानंतर आपला काही इलाज चालत नाही पेपर म्हणजे मेजरमेंट वाढवण्यासाठी. तर त्यानंतर आता मी ते फ्रंट जो आहे तो टाकणार आहे. तर या पद्धतीने बघू शकता मी कपड्याचा पूर्ण असा वापर करून वाचवून कपडा कट करत आहे, पूर्ण जे ब्लाऊज आहे ते. तर इथं आपला फ्रंट देखील या पद्धतीने ड्रॉईंग करून झालेला आहे. हा कट करून घ्यायचा आहे. खूप इझी मेथड आहे आणि एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज बसणार आहे. तर तुम्हालाही या पद्धतीचे ब्लाऊज डिझाईन्स कटिंग, ड्रेस कटिंग, फ्रॉक कटिंग सर्व व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर देखील नक्की करा. तर आता हे मी कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला कटोरी आणि ब्रापट्ट्या आहेत त्या कट करायच्या आहेत. ब्रापट्ट्या आपल्याला 4 लागणार आहेत आणि कटोरी आहेत त्या 2च. म्हणजे आपला हा डबल कपडा आहे तर आपल्याला एकदा कटोरी टाकल्यानंतर आपल्याला 2 कटोरी भेटतात. तर आता इथे मी गळ्यासाठी 1 इंचाची पट्टी कट करणार आहे. तर त्यासाठी सर्वात अगोदर मी जो कपडा आहे तो सरळ कट करून घेतलेला आहे, जो कमी जास्त होता तो. तर या पद्धतीने आता हा सरळ कपडा कट झालेला आहे. याच्यातून मी आता 1 इंचाची गळ्यासाठी पट्ट्या काढून घेणार आहे. तर या पद्धतीने या झाल्या आपल्या गळ्याच्या पट्ट्या. तर आता आपल्याला याच्यात कटोरी आणि ज्या ब्रापट्ट्या आहेत त्या कट करायच्या आहेत. तर इथे बघू शकता मी इथे कटोरी टाकले आहे. क्रॉसमध्ये जो कपडा आहे त्या कपड्यावरतीच मी कटोरीचं मेजरमेंट टाकलेलं आहे. आता आपल्याला इथे ब्रापट्ट्या देखील खाली साईडला कट करून घ्यायच्या आहेत. ब्लाऊज शिवणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खूप स्किल आणि डोकं वापरावं लागतं. डोकं आपलं थंड ठेवूनच ब्लाऊज स्टिच करायला लागतं. थोडा जरी कुठे किंचित जरी चूक झाली तरी कस्टमर लगेच आपल्याला ओरडतं, म्हणजे आपली तक्रार घेऊन येतं. तर त्यासाठी ब्लाऊज स्टिच करताना खूप काळजीपूर्वक आणि शांत डोक्याने ब्लाऊज कट करायचा आहे आणि स्टिच देखील करायचा आहे. तर या पद्धतीने आता ही मी पूर्ण कट करून घेतलेले आहेत. 2 ब्रापट्ट्या आपल्या कट झाल्या आणि आता कटोरी कट करायची आहे. तर आपलं पूर्ण ब्लाऊजचं कटिंग इथं झालेलं आहे रेडी ब्लाऊज कट करून. आता ही कटोरी आहे ती देखील एकदम व्यवस्थित अशी स्टेप बाय स्टेप आणि आपला कपडा पूर्ण गेलेला आहे, म्हणजे यूज झालेला आहे. थोडा देखील कपडा वाचलेला नाही, कारण हा कपडा आहे 80 सेंटीमीटर आणि यांची स्लीव्ज आहे मोठी, त्यामुळे आपल्याला कपडा शिल्लक राहिलेला नाही.
तर या आहेत स्लीव्ज. त्यानंतर ही आहे बॅक साईड, ही फ्रंट साईड, ही आहे कटोरी, या ब्रा पट्ट्या आहेत आणि ही आहे गळ्याची पट्टी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला